नांदेड शहरातील शेतकरी चौकातील पुतळ्याची दुरावस्था, मनपा आयुक्तांनी लक्ष देण्याची पत्रकार संरक्षण समितीची मागणी। याबाबत सविस्तर वृत्त असे की पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी आज रोजी दुपारी 2:15 वाजताच्या दरम्यान मनपा आयुक्तांकडे एक मागणी केली आहे। सदरच्या मागणीमध्ये म्हटले आहे की नांदेड शहरातील शेतकरी चौकातील पुतळ्याची दुरावस्था झाली असून सदरील या पुतळ्याला रंगरंगोटी करून त्याचे सुशोभीकरण करण्यात यावे अशी मागणी पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड यांनी आज दुपारी 2:15 वाजताच्या दरम्यान नांदेड शहरातील शासकीय विश्रामगृह येथे आपल्या प्रतिक्रियेद्वारे मनपा आयुक्त डॉक्टर महेश कुमार डोईफोडे यांच्याकडे केली आहे। चला तर मग जाणून घेऊ काय म्हणालेत पत्रकार संरक्षण समितीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र गायकवाड। सर, नांदेड शहरातील शेतकरी परिसरातील दुरावस्थेबद्दल आपण काय मागणी करतो? महापालिका आयुक्तांकडे आपण पत्रकार संरक्षण समितीच्या माध्यमातून काय मागणी करतो? नांदेड मधील तरोडा भागात शेतकरी चौक आहे आणि त्या शेतकरी चौकातून प्रवासाची आंतर जिल्ह्यातून इतर जिल्ह्यातून प्रवासी मोठ्या प्रमाणात येतात। गुरुद्वारा पाहण्यासाठी भाविक पण मोठ्या प्रमाणात त्याच रस्त्याने येतात आणि त्या प्रथमदर्शनी भागामध्ये शेतकरी चौक आहे आणि तिथे शेतकऱ्याचा पुतळा आहे आणि त्या पुतळ्याची अशी दुरावस्था झालेली आहे। त्याच्यामुळे या पुतळ्याची दुरावस्था जिवंतपणी तर शेतकऱ्याची दुरावस्था होतेच, पण मृत्यूनंतर त्या पुतळ्याची दुरावस्था झालेली आहे। त्याच्यामुळे माझं असं म्हणणं आहे की सन्माननीय आयुक्त साहेबांनी या पुतळ्याकडे लक्ष देऊन या पुतळ्याची रंगरंगोटी सुशोभीकरण करून हा पुतळा चांगला करावा व शेतकऱ्याची ही होणारी अवहेलना टाळावी अशी माझी मागणी आहे।